चाललो ना रे आपण. सकाळी 6 वाजता आम्ही निघलो राजगडसाठी. अरे मला वाटलं मॅपवरती 60 किलोमीटर दाखवत होते, पण तरी पाली मार्गे आपण सुरुवात करणार आहोत राजगड ट्रेकसाठी. आणि राजगड ट्रेकसाठी हे आपले मित्र आहेत, म्हणजे LLB करत असलेले सगळे मित्र. यांचा आपला ग्रुप मध्ये असलेला अभय, त्यानंतर मी, जावेद, त्यानंतर मुलगा माझा जुनेद आणि कडेला बसलाय सचिन. आणि असा आमचा ग्रुप निघत आहे. सीटवरती विनायक राव आणि ड्रायव्हिंग करत असलेले अभिजित. काही नाही, सगळे अरे आपण बरोबर चाललोय का बाबा? अरे चाललोय रे, चाललंय सांगतो नाही परत कापला. भारी गेलं परवा. काय कुठे बोलावं काय बोलावं तिला कळत नाही. एवढं आपल्या मॅडम तो advantage घेऊन जायचा. इथं आमचा असलेला पुष्पा भाऊ गडावर जाण्यासाठी साहित्य हुडकत असताना. आज आपण आता आलोय आपण पाली गावात. इथून चाललोय आपण राजगड. आणि ही आमची गाडी, ही आमची गँग. हे आमचे कॅमेरामॅन नाही, जावेद सर आमचे, एकदम हँडसम यंग क्यूट. आणि हे दोघं, हे त्यांचे लहान भाऊ आहेत आणि हे त्यांचे मोठे भाऊ आहेत, आहे की नाही ब्रदर्स. आणि मोरक्या गाडी चालवतो. आणि हा बघा, हा एक नंबरचा, आता मी बोललो असतो पण जाऊ दे, हा माणूस एकदम दिष्ट लागेल असा माणूस आहे. बघू रे इथं चेहरा बघू. आणि हे आमचे अभि. चला आता आलं. आणि हे जोडपं गेलेलं आहे आणि हे जावेद सर कॅप्चर करणार आहेत. घ्या. स्वच्छ निखळ पाणी इथं पाहून असं वाटत होतं की इथंच वास्तव करावं. त्यानंतर ठरवलं चला हा वास्तव आपण येताना करायचा. पोहोचलेलो आहे. राजगडावर पोहोचल्यानंतर तुम्हाला इथं नाश्त्यासाठी सोय आहे. 10 मिनिटं झालेले आहेत आणि आम्ही सुरुवात केलेली आहे ट्रेकची. पद्धतीने वरती व्ह्यू झालेला आहे, ढग आलेला आहे. तर आता सुरुवात केली आहे. खंदे पहलवान सिनियर मोस्ट मेंबर आमचे, त्यांनी सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पुढे. आणि विनायकराव दमलेले आहेत. पण 30 मिनिटाचा वेळ झालेला आहे. आणि वर आपला तोरणाचा व्ह्यू सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात. सचिन, त्याच्या वडिलाला चिंता व्हायला लागली बघ आता. पण तू फोन कर. म्हटलं सचिन बरोबर आहे. हा हा. त्यानंतर इथं आम्ही थांबलो. हा अभय होता, तो आपली पोज देण्यासाठी वेगवेगळे गॉगल काढून वेगवेगळे पोज देत होता. त्यानंतर माझा मोबाईल दिला अभयकडे आणि मी ट्राय केली थोडी पोझिंग वगैरे फोटो काढण्यासाठी. वर असल्यामुळे गर्दी पण खूप होती. भाई लोग वहां जाएंगे. अरे इथं येण्यापर्यंतच लागले. तिकडे कधी जायचं? तिथं कधी यायचं? 8:37 झालेले आहेत आणि आपण पाली दरवाजाला पोहोचलेलो आहे.
भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की गौ माता की जय श्री राम जय जय श्री राम त्यानंतर आपली आधार काठी घेऊन आपण थोडं रील करत असतात. आलो तिथून जेव्हा बघतो ना चोर दरवाजा कुठं आपण आलो ना त्याच्यापेक्षा त्यानंतर हा रस्ता जात होता बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याचा रस्ता थोडा अवघड आहे, स्पेशली सिंगल जे लेन आहेत ते हा तिथे तुम्हाला कंपल्सरी रेलिंगचा यूज करून वर जावं लागतं. त्यानंतर सर्वात शेवटी पोहोचल्यापासून आम्ही टाळ्या वाजून सत्कार केला. त्यांच्याकडे तो फोटो कसले काढले आता काय विषय वरती गेल्यानंतर ढग आलेला व्ह्यू बघितल्यानंतर समाधान जणू स्वर्गातच असल्याचा भान तेच झाला. म्हणतोय तिकडे बघा. जायचं आपल्याला चलो 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 वरती ये तू. ढग बघा, ढग घे. जावेद एक व्हिडिओ घे. घेतला व्हिडिओज घेतले. हे जे घे ना, ढगाचा घे ना बाबा खाली. घेतलं ना, अरे खाली घे ढगाचा. कळणार कसं काय? दिसायला तरी पाहिजे काय. असं कर. दुःखच दिसतंय ते नुसता. असंच करता ना बाबा. ये वरती विनू, वरती ये. थोडा अवघड रस्ता होता, पण आपण निघालो बालेकिल्ल्याच्या दिशेने. बालेकिल्ल्यावरती वर आल्यानंतर पूर्ण धुकं असल्यामुळे एका साईडला धुकं आणि एका साईडला ढगच दिसत होते. काही जणांनी रात्री कॅम्पिंग पण केले होते, ते पण तिथं होते. त्यानंतर स्वराज्याच्या पहिली राजधानीवर सचिनने असा भगवा झेंडा फडकवला. वरती आम्हाला इथे शिवमंदिर पण पाहायला मिळालं. त्याला नमस्कार करून सगळेजण परत पुढे निघाले. जिथं पाहिजे तिथं फक्त धुके दिसत होते. नंतर आम्ही उतरून आता राजमाचीकडे निघालो. त्यानंतर हा व्ह्यू राजमाचीचा, जिथे डोळ्यांचे पारणे फुटतात. थोडे आभाळ कमी झाल्यानंतर अजून आणखीन सुंदर दिसत होते राजमाचीचे हे दृश्य. सगळेजण दमले असल्यामुळे राजमाचीच्या कडेलाच सगळेजण विश्रांती घेत होते. थंड हवा आणि वातावरण